बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक शिवराज गोरले लिखित कादंबरी सर्वस्व, भाग 29. प्रश्न तुमच्या बाळाचा आहे. अशी जबरदस्त पंचलाईन असलेली एंजल बेबी ड्रिंकची ॲड कॅम्पेन सुरू झाली आणि अक्षरशः जादूची कांडी फिरवल्यासारखं झालं. कुठल्याही आईला बाळापेक्षा प्रिय दुसरं काय असू शकतं? बाळ म्हणजे तिचं सर्वस्व असतं, तिच्या काळजाचा तुकडा असतो. बाळाला जरा दुखलं खुपलं तरी आईचा जीव टांगणीला लागतो. अशा बाळाची प्रतिकार क्षमता वाढवू शकणारं, त्याच्या आरोग्याची हमी देऊ शकणारं एंजेल बाजारात आलं आणि त्यानं समस्त आयांचं लक्ष वेधून घेतलं. त्यातच प्रश्न तुमच्या बाळाचा आहे या राजांच्या कॅचलाईननं कमाल केली होती. मुंबईतून गोळी सुटावी तशी ती सुटली होती आणि तिनं लक्षाचा अचूक वेध घेतला होता. जाहिराती, होर्डिंग्ज, रेडिओ, टी व्ही सर्व माध्यमातून आयाबायांच्या कानावर एकच ओळ निनादत होती. प्रश्न तुमच्या बाळाचा आहे. शिवाय जाहिरातीतलं ते कमालीचं गुटगुटीत गोंडस बाळ. वी मस्ट हॅव अ रिअल स्वीट बेबी, डॉलीनं राजांना म्हटलं होतं. तेव्हा तो प्रथम हसलाच होता. हसलास का? डॉलीनं जरा उकडूनच विचारलं होतं. काही नाही. कम ऑन, टेल मी. तू काय म्हणालीस? काय म्हणाले? तू म्हणालीस वी मस्ट हॅव अ स्वीट बेबी. वीवर जोर देत राजांना म्हटलं. शट अप यू इडियट, न लाजण्याचा आटोकाट प्रयत्न करीत डॉलीनं म्हटलं होतं. पण अखेर डॉलीनंच ती कमालीची गोड बेबी शोधली होती. त्यामुळे जाहिरातीच्या यशाचं श्रेय कोणी घ्यायचं यावरून तिचे आणि राजांचे लुटूपुटीचे खटकेही उडाले होते. इट इज माय कॅचलाईन, राजानं म्हटलं की बट द बेबी इज माइन, डॉली आवर्जून आठवण करून देत असे. पण कॅम्पेन कमालीची प्रभावी ठरली होती, यात वादच नव्हता. बाळाला हवी आईची ममता आणि एंजलची प्रतिकार क्षमता. या राजांच्या बेसलाईननं मातृहृदय पुनश्च काबीज केली होती. प्रतिकार क्षमतेबरोबरच राजांना संपूर्ण सुरक्षिततेचीही दिलेली हमी ही परिणामकारक होती. खास प्रक्रियेनं शुद्ध केलेल्या शुभ्रतम काचेच्या बाटलीत पूर्ण ऑटोमॅटिक पद्धतीनं भरलं जातं. स्पर्शरहित, म्हणूनच संपूर्ण सुरक्षित. एंजल बेबी ड्रिंक. कारण प्रश्न तुमच्या बाळाचा आहे. जाहिरातींबरोबरच राजांना मुख्य वृत्तपत्रात स्पेशल कमर्शियल सप्लिमेंट घेऊन एंजलवर खास लेख प्रसिद्ध केले होते. खास भारतातील बाळांच्या आरोग्याचा अभ्यास व संशोधन करून डॉक्टर भूषण फडणीस यांनी एंजल कसं विकसित केलं याची रंजक माहितीही दिलेली होती. शिवाय एंजलच्या ऑटोमॅटिक प्लांटचे फोटोही छापले होते. महिला मंडळाच्या सदस्यांच्या प्लांट व्हिजिट्सही आयोजित केल्या गेल्या होत्या. एंजलची संकल्पना नवी होती. बाळांची प्रतिकार क्षमता प्रत्यक्ष खरोखरीच वाढते की नाही याचा अनुभव येण्यासाठी काही काळ जावा लागणार होता. पण संपूर्ण मोहिमेत राजानं भर दिलेली विश्वासार्हता ग्राहकांनी स्वीकारली आणि अक्षरशः अभूतपूर्व असा प्रतिसाद दिला. अर्थात फक्त जाहिरातच तुफानी नव्हती. एंजलची वितरण व्यवस्था ही कमालीची चोख होती. संपूर्ण महाराष्ट्राची एकमेव अधिकृत वितरक असलेली डॉली एखाद्या झंझावातासारखी मार्केटमध्ये संचार करीत होती. फक्त मागणी निर्माण करून भागणारं नव्हतं, ती वेळेच्या वेळी पुरी करणं हेही तितकंच महत्त्वाचं होतं. मागणी तर दिवसागणित विश्वास बसू नये अशा झपाट्यानं वाढत होती आणि राजांची मार्केटिंग टीम आणि डॉली स्वतः अक्षरशः युद्ध पातळीवर लढत होते. फक्त शहरातच नव्हे, एंजेल महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचलं पाहिजे हे विश्वासरावांनी बजावलं होतं. त्यामुळं महाराष्ट्रभरातले सब डीलर्स खुद्द डॉलीनंच नेमले होते. तरीही अगदी तालुका पातळीवरच्या दुकानदारांची नावे, क्वचित त्यांचे फोन नंबर्सही तिला पाठ झाले होते. कुठल्या गावात कुठली एसटी जाते आणि ती गावात नेमकी कुठे थांबते हेही तिला ठाऊक होतं. चिठ्ठ्या, पार्सल्स, बिलं, चलनं कुठल्या कुठल्या गाडीनं महाराष्ट्रात कुठे कुठे रवाना होत होतं. अनेकदा तर डॉली स्वतःच जीप काढून ऑफिसमधून सुटायची.
ती जाऊन पार्सलं पोचवून पुन्हा कधी यायची हे ऑफिसमधल्या बच्चूला उमजायचं सुद्धा नाही. दिवस रात्र डॉलीच्या ऑफिसमध्ये घरामध्ये फोन खणखणत होते. मागणी वाढतच होती. नसेल तर डॉली दुकानदाराला खडसावीत होती. एक बॉक्स का पार्सल मेरे को परवडेगा नहीं, मैं 2 भेज रही हूँ म्हणायची आणि फोन ठेवून द्यायची. ज्या गावी एंजलच्या जाहिरातीचा विशेष जोर झाला नव्हता अशा गावातही डॉलीच्या फोनवर एंजलची डिलिव्हरी पोहोचत होती. आता प्रश्न होता तो प्रोडक्शनचा आणि पॅकेजिंगचा. राजनला तर तिनं स्पष्टच बजावलं होतं. मार्केटिंग पुष्कळ झालं, आता फक्त मी ऑर्डर्स देते, तेवढं डिस्पॅच होतंय का बघ. राजन आता तेच बघू लागला होता. पण डॉली राजनवरही विसंबून नव्हती. थेट प्रोडक्शन मॅनेजरलाही आजचा माल आला नाही तर रात्री उठवून प्लॅन्टवर घेऊन जाईन अशी तंबीती देत होती. राजन सुन्न झाला होता. स्वतःचं कामावरचं प्रेम, स्वतःची अथक परिश्रमाची क्षमता याबद्दल त्याला अभिमान होता. पण आज तोही डॉलीच्या त्या विलक्षण धडाडीनं स्तिमित होऊन गेला होता. गेल्या महिनाभरात त्यानं डॉलीचं जे रूप पाहिलं होतं ते अगदीच अनोखं होतं. कामाच्या नशेत बेभान झालेली डॉली पाहून दिवसेंदिवस राजन तिच्या प्रेमातच पडत होता. एका हातानं जीप चालवीत दुसऱ्या हातानं सँडविच तोंडात कोंबताना डॉली अनेकदा म्हणायचीही, आय मस्ट हॅव बियर टू नाईट. पण त्या रात्री पॅकेज मिसिंगची तार कुठून तरी तिच्या हातात पडायची आणि मग ती बियरचं विसरून जायची. मी फक्त एंजल बीबी ड्रिंकवरच जगते आहे असं ती म्हणायची. हे असं अखंड महिनाभर चाललं होतं तरी ती थकलेली दिसत नव्हती. उलट दिवसेंदिवस ती जास्त उत्साहानं सळसळती दिसत होती, फ्रेश वाटत होती. डॉली, यू लुक सो फ्रेश टुडे. बच्चूने तिला म्हटलंही. यू लुक ऑलमोस्ट हॅपी. येस बच्चू, डॉलीनं आपले वाढलेले केस रुमालानं बांधत म्हटले. अँड आय लुक हॉरिबल. मस्ट हॅव माय हेअर कट. नो नो डॉली, मत काटो बाल, ऐसे ही अच्छे लगते हैं. क्यों राजन, व्हाट डू यू से. बच्चूनं राजनला मध्ये ओढलं. वेल, आय थिंक. व्हॉट द हेल आर यू डुईंग हिअर. डॉलनं गर्रकन वळून बाजूला बसल्या राजनला म्हटलं. सिटिंग इन माय ऑफिस अँड गिविंग युअर एक्सपर्ट कॉमेंट्स ऑन माय हेअर कट. पुश अप मॅन, गो अँड मॅनेज दो डिस्पॅचेस. येस मॅम म्हणत राजन उठला आणि त्यानं आज्ञाधारकपणे ऑफिस सोडलं. असा तोंडानं आवाज करीत बच्चूनं म्हटलं. दॅट गाय इज ग्रेट. हू. डॉलनं ताडकन प्रश्न केला. राजन मॅम. उठून बच्चूचा शर्ट गळ्याशी पकडीत डॉलनं त्याला म्हटलं. मेरे ऑफिस में बैठ के तू उसे ग्रेट कहता है. नहीं नहीं डॉली, मैं. फिर से तो बोल. नो नो नो, ही इज नॉट ग्रेट, यू आर ग्रेट. डॉली, आय स्वेअर यू आर सिम्पली ग्रेट. मला भेट लागायची पाळी आहे अपर्णा. विश्वासरावांनी म्हटलं. अगं, यश मीही पाहिलंय अनेकदा, पण एंजलचं यश हे काही औरच आहे. विश्वासराव आणि अपर्णा पुण्यातल्या सर्वात महागड्या हॉटेलच्या गार्डन रेस्टॉरंटमध्ये बसले होते. खरं तर विश्वासरावांनी चौघांचं बुकिंग सांगितलेलं होतं. एंजलच्या यशाची सेलिब्रेशन पार्टी विश्वासरावांना अगदी दणक्यात करायची होती. पण तुम्ही करा पार्टी, आम्हाला वेळ नाही म्हणत राजन, डॉली दोघांनीही ती कल्पना उडवून लावली होती. अखेर फक्त चौघांनीच सेलिब्रेशन करायचं ठरलं होतं. त्यासाठी विश्वासराव अपर्णाला कारमधून घेऊन आले होते. डॉली व राजन तिथेच त्यांना जॉईन होणार होते. पण काही वेळापूर्वीच सॉरी सर, आम्ही येऊ शकत नाही असा दोघांचा SMS आला होता. मग काही वेळातच डॉलीचाही अपर्णाच्या मोबाईलवर SMS आला होता. मिस यू डिअर, एन्जॉय द पार्टी. अखेर दोघांतच सेलिब्रेट करणं भाग झालं होतं. विश्वासराव, अपर्णानं म्हटलं, हे तुमच्या कष्टाचं फळ आहे. आज खूप गवगवा होतोय एंजलचा, पण त्याच्या अगदी संशोधनापासून प्रत्यक्ष उत्पादनापर्यंत तुम्ही जी मेहनत घेतली आहे, जी इन्व्हेस्टमेंट केली आहे, तिच्यामुळेच तर हे शक्य झालं आहे. तुम्ही प्रॉडक्टच असं दिलं आहे की ते उचलणं न जाणं अशक्यच होतं. खरं आहे अपर्णा,
मला यशाची खात्री होतीच, म्हणून तर मी एवढी इन्व्हेस्टमेंट केली आहे, एक्सपान्शनची ही प्रोव्हिजन करून ठेवली आहे. पण तरीही हे यश हे केवळ अभूतपूर्व असंच आहे अपूर्णा. धिस इज अ मार्केटिंग मिरॅकल. हॅट्स ऑफ टू राजन, ही इज ग्रेट. अपर्णा छानसं हसली. विश्वासराव, तिनं म्हटलं, तुम्हाला आठवतं राजनला पहिल्यांदा भेटला होता तेव्हा तुम्ही त्यालाच विचारलं होतं, मिस्टर राजन चौधरी, आर यू दॅट ग्रेट? दिलखुलास हसत विश्वासरावांनी म्हटलं, येस, आय हॅड सेड दॅट. त्यावर त्यानं म्हटलं होतं, ग्रेट वगैरे काही नाही, मी सिन्सिअर आहे एवढंच. खोटं बोलला होता तो. म्हणजे? फक्त सिन्सिअर नाही आहे तो ग्रेटच आहे. मी तुला सांगतो, यावर्षी मार्केटिंग मॅन ऑफ द इयर म्हणून त्याचीच निवड होईल. दुसऱ्या कोणाला चान्सच नाही आहे. पण विश्वासराव, यात डॉलीचंही बरंच कॉन्ट्रीब्युशन आहे, नाही का? प्रश्नच नाही. तिच्यासाठी हा चॅलेंजच होता. मला खरं तर एंजलसाठी चांगले एस्टॅब्लिश्ड डीलर्स मिळू शकले असते, पण मी ते राजनवर सोडलं होतं. त्यानं डॉलीवर विश्वास टाकला आणि तिनं तो सार्थ करून दाखवला. टुगेदर दे टू आर ग्रेट पेअर, अनबिटेबल. ते विनीजवाले किती मूर्ख म्हणायचे, हीच ग्रेट पेअर त्यांनी हातची सोडली. मूर्ख म्हणजे अगदीच मूर्ख. दिनेशला आणि त्या भाच्याला नेमून वाट लावली -800ची. एवढं चांगलं प्रॉडक्ट होतं, शेवटी गाशा गुंडाळावाच लागला त्यांना. पण झालं ते बरंच झालं. राजन तिथून मोकळा झाला म्हणूनच तुम्हाला मिळाला. ॲब्सोल्युटली. सर, बियर? स्टुअर्टनं अदबीने विचारलं तसं विश्वासरावांनी म्हटलं. अपर्णा, बियर घेणार? काहीतरी काय विश्वासराव, मी आपली कोल्ड्रिंक घेईन. थोडी घेशील? जस्ट फॉर कंपनी. मग मलाही नको. असं काय करता, तुम्ही घ्या ना. नाही अपर्णा, आज राजन डॉली दोघंही नाही आहेत. आय वॉन्ट एन्जॉय बियर विदाऊट कंपनी. आपण सरळ सूप मागवूया. सूपची ऑर्डर देऊन विश्वासरावांनी म्हटलं. अपर्णा, तुला एक गंमत सांगू? अपर्णा चटकन हसलीच, एखाद्या शाळकरी मुलीसारखी. हसलीस का? तुम्ही गंमत म्हणालात त्याचं हसू आलं. मला सांगताना गंमत वाटते एवढं नक्की? मग सांगा ना. मी तुझ्या राजनला एकदा स्पष्टच विचारलं होतं. अपर्णाच्या ओठांवर स्मित उमटलं. विश्वासरावाने आज प्रथमच तुझ्या राजनला हे शब्द वापरले होते. ऐकून तर घे. मी त्याला थेटच प्रश्न केला होता. म्हटलं, काय रे माणसा, तू अपर्णावर खरंच प्रेम करतोस का रे? मग तो काय म्हणाला होता? म्हणाला, अपर्णा वगैरे नंतर, माझ्यासाठी माझं काम महत्त्वाचं. माय फर्स्ट लव्ह इज माय वर्क. मला माहिती आहे ते. तुझ्या प्रेमापेक्षा त्याला त्याच्या कामाची किंमत जास्त वाटते. म्हणूनच तर त्याच्यावर प्रेम करते मी विश्वासराव. ज्या दिवशी कामधाम सोडून तो अपर्णा करत माझ्या मागे हिंडू लागेल ना, त्या दिवशी माझंही त्याच्यावरचं प्रेम संपलेलं असेल. कारण तोपर्यंत राजन स्वतःही संपलेला असेल. तुम्ही दोघेही फुल चक्रम आहात. शक्य आहे, अपर्णानं हसतच म्हटलं. चक्रम असल्याशिवाय माणूस काम आणि प्रेम दोन्हीतलं काहीच धड करू शकत नाही. खरंय, विश्वासरावांनी मनापासून दाद देत म्हटलं. वाफाळणारं सूप आलं तसे विश्वासराव अधिकच मुडात आले. अपर्णा, काय आज पहिल्यांदा आपण असे भेटतोय नाही? हो ना. मी तर म्हणेन बरं झालं ते दोघे आलेच नाहीत ते. अपर्णा फक्त हसली. का? माझं बोलणं पटलं नाही? नाही. का? दोघेही असते तर आणखी छान वाटलं असतं. खरंय, मीही मान्य करतो. पण मग आपल्याला असं मोकळेपणानं बोलता नसतं आलं. तेही खरंच. मग आता संधी मिळालीच आहे तर जरा बोलू का? जरा का? पुष्कळ बोला. मी तर म्हणते, काय मनात असेल ते सगळं बोलून टाका.
आता तुझी एवढी परवानगी आहे तर एक विचारू? म्हणजे काय, विचारा ना. नक्की? अपर्णा हसली. तिनं म्हटलं, तुम्हाला एवढं अवघड वाटत असेल तर नका विचारू. तुम्ही न विचारताच तुमच्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकते मी. कसं काय? तुम्ही काय विचारणार आहात मला माहिती आहे. काय? सांग बरं. हेच ना, मला राजन आणि डॉलीबद्दल काय वाटतं? हो, हेच विचारायचं होतं मला. मग देऊ मी उत्तर? प्लीज. तुमच्या मताशी मी पूर्ण सहमत आहे. दे टू वुड मेक अ ग्रेट पेअर. मी बिझनेस संदर्भात नाही म्हणत आहे. मीही त्या संदर्भात नाहीच म्हटलं. यू मीन इन पर्सनल लाईफ ऑल्सो? येस. विश्वासरावाने थोडं निरखूनच अपर्णाकडे पाहिलं. तिचा सुंदर नितळ चेहरा अगदी छान प्रसन्नच दिसत होता. त्यावर उपरोध खंत अशा कुठल्याच छटा पुसटही नव्हत्या. पण मग स्वतःचा काय विचार केलायस तू? त्यांनी प्रश्न केला. काही नाही, अपर्णा उत्तरली. यू वोंट मिस हिम? आय वुड, बट आय वोंट स्टॉप हिम. विश्वासरावाने अपर्णाच्या डोळ्यांत पाहिलं. तिथे प्रांजळ भावच दिसले, तसं त्यांचं मनही आदरानं भरून आलं. असा प्रांजळपणा सोपा नसतो याची त्यांनाही कल्पना होती. पण अपर्णा तो सहजतेनं दाखवत होती हेही तितकंच खरं होतं. म्हणजे तू मनाची तयारी केलीस तर? त्याने प्रश्न केला. अगदी पूर्ण, अपर्णा उत्तरली. इनफॅक्ट माझ्या बाजूने मी डॉलीला ग्रीन सिग्नलही देऊन टाकलाय. काय सांगतेस? खरंच? मग ती काय म्हणाली? ती काहीच नाही म्हणाली. पण मला वाटतं आता ते अपरिहार्य आहे. तुम्हाला नाही वाटत तसं? आय ॲग्री. इट लुक्स ऑलमोस्ट इनएव्हिटेबल नाव. इट्स ओनली द क्वेश्चन ऑफ टाईम. ॲब्सोल्युटली. थँक्स अपर्णा. कशाबद्दल? माझ्या डोक्यावरचं टेन्शन उतरवलंस तू. तसं काही झालं तर तू कसं ॲक्सेप्ट करशील याची काळजी वाटत होती मला. खरं सांगू विश्वासराव, डॉलीऐवजी दुसरी कोणी असती ना तर मला जड गेलं असतं ते. पण ही पोरगी इतकी मनस्वी आहे ना. आय थिंक शी डिझर्व्स टू बी हॅपी अँड राजन इज द ओनली मॅच फॉर हर. आय होप शी हरसेल्फ वुड रिअलाइज इट. शी वुड. पूर्वीच्या काही अनुभवामुळे ती अजूनही संशयक आहे. पण राजन कसा आहे हे तिला कळून चुकेल तेव्हा मला खात्री आहे ती स्वतःला त्याच्याच हवाली करून टाकेल. तिनं नाही केलं तरी मीच तिला राजनच्या हवाली करेन. अपर्णा, काय हे सारं इतक्या सहज कसं करू शकतेस तू, तेही इतक्या आनंदानं? अपर्णा इतकं गोड हसली की विश्वासराव बघतच राहिले. अशा स्त्रीवर आपण प्रेम करतो या जाणीवेनं त्यांचंही मन भरून आलं, आनंदानं आणि अभिमानानं. तुम्हाला ते एक सुंदर वाक्य माहिती आहे विश्वासराव? कुठलं? इट इज सो सिम्पल टू बी हॅपी, बट इट इज डिफिकल्ट टू बी सिम्पल. ओह येस. आता या क्षणी तरी मस्त मजेत जगणं कसं अगदी सहज सोपं वाटत होतं. अपर्णाताई आहेत का? फोनवरून एका ज्येष्ठ व्यक्तीनं विचारणा केली तसं अजितनं म्हटलं. त्या जरा बाहेर गेल्या आहेत. आपण कोण बोलताय? मी ना देशमुख बोलतोय. अरे, अजितनं उत्साहानं व आदरानं म्हटलं. देशमुख साहेब नमस्कार. मी अजित परदेशी बोलतोय. मी सहाय्यक संपादक म्हणून काम पाहतो. ना देशमुख मराठीतले अतिशय ज्येष्ठ समीक्षक होते. साहित्य संमेलनाचे भूतपूर्व अध्यक्षही होते. त्यांनी स्वतः फोन केल्यानं अजितला खूपच आनंद झाला होता. अजितनं नावावरून ओळखलं याचा देशमुखांनाही आनंद झाला होता. तुम्ही मला ओळखलं तर? त्यांनी फोनवर म्हटलंही. म्हणजे काय सर? अजितनं म्हटलं.
तुमची पुस्तकेही वाचली आहेत मी. मला स्वतःला साहित्याची खूप आवड आहे. अरे वाह, तुमच्यासारखे तरुण अजून साहित्य वगैरे वाचतात, हा आनंदाचा भाग आहे. सर, खरं तर तो आमच्याच आनंदाचा भाग आहे. सर, तुम्ही कशासाठी फोन केला होता? काही नाही, मी मनसोक्तसाठी काही लिहू शकतो का असं विचारायचं होतं. म्हणजे काय सर, आमच्यासाठी ती अभिमानाचीच गोष्ट असेल. ते ठीक आहे, पण मी समीक्षणं लिहितो. तुम्ही समीक्षणं छापत नाही. अजून छापली नाहीत सर, पण तुम्ही पाठवलं तर जरूर छापू. किंवा मग सर एक सुचवू? बोला ना. तुम्ही साहित्यातल्या काही प्रवाहाविषयी लिहाल का? म्हणजे अस्तित्ववाद, सौंदर्यवाद. पलीकडे देशमुख हळकळून हसले. काय झालं सर? अजितनं किंचित ओशाळून विचारलं. काही नाही, मला गंमत वाटली. तुम्ही मनसोक्तवाले सारखा कुठला तरी वाद शोधत असता. हिंदुत्ववाद, समाजवाद, गांधीवाद. एक वाद काही सोडला नाहीये तुम्ही. खरंय सर, त्यामुळं आत्ता कुठला वाद शिल्लकच राहिला नाहीये. माझ्याकडे एक वाद आहे अजून. कुठला सर? बंधुत्ववाद. आता अजित खळखळून हसला. का हो, हसलात का? सर, बंधुत्व हा वाद थोडाच असतो. का नाही? जसा हिंदुत्ववाद तसाच बंधुत्ववाद. ते लोक म्हणतात गर्व से कहो हम हिंदू है. आम्ही म्हणतो गर्व से कहो हम बंधू है. क्या बात है. प्रश्न एवढाच आहे, तुमच्या सुजान स्वार्थात बंधुता बसू शकते का? का नाही सर? मलाही वाटतं बसावी. स्वार्थ ही जेवढी स्वाभाविक प्रवृत्ती आहे तेवढीच बंधुताही स्वाभाविक असते. नक्कीच सर. तेव्हा तुम्ही छापणार असलात तर बंधुतेवर एक छोटासा लेख पाठवून देईन. छोटासा का सर? अहो, बंधुता हा काही मोठा तत्त्वज्ञानाचा विषय नव्हे, पण तरीही तो महत्त्वाचा आहे. विशेषतः आजच्या काळात मला तो जास्त महत्त्वाचा वाटतो. आणि मुख्य म्हणजे मनसोक्तमध्ये तो यावा असं मला वाटतं. तुमची सुजान स्वार्थाची मांडणी एकांगी होऊ नये या हेतूने सुचवतोय मी. जरूर सर. केव्हा पाठवताय? किंवा तुम्ही म्हणत असाल तर मी कलेक्ट करायला येईन. चालेल, मी लिहून झाला की फोन करतो. तुम्ही परिषदेच्या कार्यालयातनं नेऊ शकाल. मी 10 ते 1 तिथेच असतो. जरूर सर, मी तुमच्या फोनची वाट पाहतो. पण लक्षात ठेवा, लेख अगदी छोटा असेल. त्याची कव्हर स्टोरी वगैरे नाही व्हायची. हरकत नाही सर. तुमच्या शैलीनुसार शक्य तितक्या सोप्या भाषेतच लिहीन, पण शीर्षकही तुमच्या शैलीचंच असेल. सोप्पं, कॅची. बंधुता येते कुठून. छानच सर, थँक्स. बंधुता येते कुठून? स्वातंत्र्य आणि समतेची हमी कायदा नसून बंधुता आहे. बंधुतेचे दुसरे नाव धर्म आहे, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं. कायद्यानं किंवा धर्मानं जे साधता येत नाही ते बंधुतेनं साधता येतं. या बंधुतेची गरज सर्व समाजात, सर्व देशांत असते. अशिक्षित सुशिक्षित समाजातही माणसाची माणूस म्हणून काही दुःख असतातच. ती जाणू शकते ती केवळ बंधुताच. बंधुता ही एक नैतिक प्रेरणा असते, नैतिक ऊर्जा असते. इतरांच्या सुखाची वृद्धी करण्यासाठी जी मानसिक शक्ती लागते ती या नैतिक ऊर्जेतूनच मिळत असते. हे खरं आहे की आजच्या जगात निरनिराळ्या सत्तेच्या आकांक्षा प्रभावी झाल्या आहेत. राजकीय, आर्थिक, धार्मिक, वैज्ञानिक, व्यावसायिक अशा अनेक स्वरूपाच्या सत्ताकांक्षांनी माणसाचं अंतरंग आज व्यापून टाकलेलं आहे. नैतिक सत्ता मात्र दुर्बल झालेली दिसते. कधी काळी वेगवेगळी नैतिक सत्तास्थाने व्यक्तिरूपाने, आचाररूपाने आपल्याही समाजात अस्तित्वात होती. मात्र आज आपण सारी सत्तास्थाने कायदा व संविधाने यांच्या कृत्रिम यंत्रणेत दडपून टाकली आहेत.
कायद्यानं व धर्मानं नैतिक सत्ता लादता येत नसते, ती बंधुतेतूनच उमलावी लागते. प्रश्न एवढाच आहे, ही बंधुता येते कुठून? ती धर्मातून येऊ शकते काय? धर्माशिवाय समाजात नीती नांदू शकत नाही आणि नीतीशिवाय बंधुता निर्माण होऊ शकत नाही. म्हणजेच पर्यायानं धर्माशिवाय बंधुभाव असू शकत नाही. त्यामुळं धर्म हीच बंधुभाव निर्माण करणारी फार मोठी शक्ती आहे असा दावा केला जातो. पण प्रत्यक्षात काय दिसतं? इस्लाम मुसलमानांमधल्या बंधुभावावर जोर देत, पण मुसलमान नसलेल्या बांधवांचं काय? मूर्तीपूजकांचं, काफरांचं काय? तेही बंधूच की दुश्मन? ख्रिस्ती धर्मात दीनदलितांची सेवा करण्याला विशेष महत्त्व आहे, पण त्या सेवेमागेही निखळ बंधुभाव असतो की ख्रिस्ती धर्माच्या प्रसाराचा हेतू असतो? हिंदू धर्माविषयी तर काय सांगावं? एकच धर्मग्रंथ नसल्यानं आचारविचारांची अक्षरशः आश्चर्यकारक विविधता हिंदू समाजात आढळते. अगदी टोकाचे भेद व विषमताही. अशा विषमतेत बंधुता नांदणार कशी? हे झालं एकेका धर्माविषयी. पुन्हा धर्माधर्मातल्या लढाया आहेतच. तात्पर्य काय? धर्माकडे बंधुतेचं आशास्थान म्हणून बघावं अशी परिस्थिती नाही. मग प्रश्न येतो, बंधुतेचा संदेश देणारे संत, महात्मे, महापुरुष यांच्याकडे तरी बंधुतेचा आधार म्हणून पाहावं काय? आपल्याकडे ज्ञानेश्वर, तुकाराम, महात्मा गांधी, महात्मा फुले, डॉक्टर आंबेडकर अशा दार्शनिकांनी बंधुतेचा हिरिरीने प्रसार केला. भेदाभेद अमंगळ मानत विषमतेच्या निर्मूलनाचा प्रयत्न केला. पण कुठल्याही महापुरुषाचा, कुठल्याही विचारसरणीचा प्रभाव हा कालांतराने ओसरतच जातो. मग उरतात फक्त पुतळे आणि उत्सव. अत्यंत अनिश्चित आणि बेभरवशाचा असा हा माणूस नावाचा प्राणी आहे. त्याला बंधुतेच्या आणि मानवतेच्या दृढ पाशात आणून कसा माणसाळता येईल यासाठी आजवर धर्म, तत्त्वज्ञाने, चळवळी, लढे, शासन, इतर सामाजिक सत्ता यांनी जंग पछाडले, पण माणूस पुरेसा माणसाळाच नाही. आधुनिक इहवादी विचारधारांनी बंधुतेला धर्मकल्पनांच्या कक्षेबाहेर काढलं, हे खरं. पण पुन्हा कुठल्या ना कुठल्या विचारव्यूहात अडकवण्याचा प्रयत्न केला आहे. बंधुता म्हणजे सामूहिकता असं सोप्पं समीकरणही केलं जातं, पण ते फसवं आहे. सामूहिकतेमध्ये व्यक्ती स्वातंत्र्य, व्यक्ती विकास नेहमीच दुय्यम लेखला जातो. बंधुता स्वातंत्र्याच्या आणि विकासाच्या विरोधात नसतेच. तिला आत्मकेंद्रीकरणाचं वावडं असतं एवढंच. संस्कृती नव्हे, प्रकृती. आजवरचा मनुष्यजातीचा इतिहास पाहता अखेर याच निष्कर्षाला यावं लागतं की बंधुतेसाठी कुठलीही तत्त्वज्ञानं, कुठलीही विचारप्रणाली कामी येत नाही. बंधुता ही तार्किकतेत बसतच नाही. मग बंधुता येते कुठून? माणूस जेव्हा स्वतःच्या सुखदुःखाच्या पलीकडे जाऊन इतरांचाही विचार करू लागतो, तेव्हा इतर आपल्यासारखेच आहेत असं त्याला जाणवू लागतं. ही सहअनुभूती हीच बंधुतेची जननी आहे. तत्व व व्यवहार या दोहोंच्या खास कळक्यांना पार करण्याचं सामर्थ्य शुद्ध मानवी नात्यांच्या भोळ्या भाबड्या बंधात व अनुबंधात असते. जोपर्यंत आई, बाप, मुलं, बहीण, भाऊ ही नैसर्गिक नाती टाळून माणसाला या जगात अवतरता येणार नाही, अस्तित्वात राहता येणार नाही, तोवर तरी नात्यांच्या भोळ्या भाबड्या बंधात व जाणीवातच मानव समाजाची मुक्तीही दडून राहील. व्यथा वेदनांतून बाहेर काढणारी लौकिक मुक्ती, आध्यात्मिक नव्हे. जन्म, जीवन, मरण या अटळ चक्रात असलेल्या दुःखांचा सेवाभावानं परिहार करण्याची माणसाची नैसर्गिक प्रवृत्ती असते. तीच बंधुतेच्या मुळाशी असते. माणसाच्या दुःख दैन्यांना माणूसपणा एवढीच जात असते, तेवढाच धर्म असतो. माणसाचं माणूसपण ही त्याची प्रकृती आहे, संस्कृती नव्हे. आपली तथाकथित संस्कृती ही खरं तर माणसाच्या मूळ प्रकृतीची घडून आलेली विकृतीच होय. प्रकृतीचे आवाहन माणसाला संस्कृतीच्या आवाहनांपेक्षा अधिक चटकन पोहोचते, ही वस्तुस्थिती आहे. वंचितांची, दुःखितांची सेवा ही पाप पुण्याची गोष्ट नव्हेच. खऱ्या सेवावृत्तीचा जन्म निव्वळ माणुसकीच्या कुशीत होतो, धर्माच्या व संस्कृतीच्या नव्हे.
त्यासाठी सदिच्छा, सद्भाव, अंतराचा भोळा भाव ही माणसाची प्रवृत्तीच कामी येते. आपण मात्र या प्रकृतीकडे दुर्लक्ष करून संस्कृतीचे गोडवे गात राहिलो आहोत. सहअनुभूती, बंधुतेचा भाव, दुःख परिहारासाठीची सेवावृत्ती कमी अधिक प्रमाणात सर्वांकडेच असते. काही व्यक्तींमध्ये ती इतकी असते की त्या सर्व आयुष्य सेवा कार्यात वाहून घेतात. मात्र इतर व्यक्तीही आपापल्या प्रकृती, प्रवृत्ती व कृतीनुसार अशा मानवतेच्या कार्यात योगदान देऊ शकतात. हे जितक्या सहजपणे घडेल तितके ते आनंददायी ठरत असते. 20वे शतक एका वैश्विक मानवी संस्कृतीच्या उदयाचं शतक आहे. गतिमानता, अभिसरण, संकर ही या संस्कृतीची वैशिष्ट्ये आहेत. अभिसरणाच्या प्रक्रियेने जगातील एकही वंश, राष्ट्र, जात तिच्या शुद्ध स्वरूपात राहिलेली नाही. ही उद्याच्या अखिल मानवजातीच्या ऐक्याच्या दृष्टीनं आश्वासक बाब मानली पाहिजे. 21वे शतक हे बंधुतेच्या विचारांचं शतक आहे. खरं तर बंधुता हे मूल्य शाश्वत स्वरूपाचं आहे. काळ, प्रदेश, जात, धर्म, भाषा अशा लहान मोठ्या भेदांपलीकडे जाऊन साऱ्या मानवतेशी संलग्न होऊ शकते. धर्म, संस्कृती, विचारप्रणालीद्वारे नैतिकता व बंधुता लादण्याचा खटाटोप करण्यापेक्षा सहवेदना, सहसंवेदन, सहसोशिकता, सहजीवन असे वृत्तीविशेष स्वीकारून व संवर्धित करून बंधुतेचं आचार विश्व घडवलं पाहिजे. मानवतावादी भूमिकेला विचारांपेक्षा आचारातून स्पष्ट केले पाहिजे. विचारलक्षी, सेवाभावी, कृतिशील मानवता हेच उद्याच्या मानव समाजाचे तारक अध्यात्म होय. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.